परिवारात राबणारा बोल बळी राजा, सांगतोय झटणारा कामगार माझा, माय बहिणीची आली काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का. श्वास वाहतो उरात एक राष्ट्रवादी, ध्यास हाच अंतरात एक राष्ट्रवादी, या इमान राखूया बंधनास जागूया, स्पंदनात एक नाद राष्ट्रवादी राहूया, गाजू दे दिशा दिशात आणि अंबरात, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का. नवी उमेद पर्व घडवूया, चालण्या प्रकाश वाट ध्येय साथीला, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का. माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांचा वाढदिवस त्यांचे सहकारी कार्यकर्ते मित्रमंडळ आठवडाभर विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करतात. कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आपल्याला माहिती आहे की कुमारसिंह वाकळे पाटील हे ज्यावेळेस स्थायी समितीचे सभापती होते त्यावेळेस त्यांनी गोरगरीब गरजू जनतेला रक्ताच्या पिशव्या मोफत मिळाव्या यासाठी एक ठराव पास केला होता. कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीमधून या गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत रक्तपिशवी देण्यात येत होती आणि त्यावेळेसपासून त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपण केलेल्या ठरावाला चालना मिळावी यासाठी आपल्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरवले होते. तेव्हापासून आतापर्यंत आपल्या वाढदिवसानिमित्त ते भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करत असतात आणि आता तर या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी स्पोर्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी, महिलांनी, तरुणांनी, प्रभागातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून या चळवळीला मोठा पाठिंबा देत रक्तदान करून आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आज या ठिकाणी कुमार भाऊ वाकळे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यासाठी त्यांनी अहमदनगर महानगरपालिका रक्तपेढीसाठी आमंत्रित केलेले आहे. अहमदनगर महानगरपालिका रक्तपेढीच्या मार्फत रक्तदाता जर दिल्यास तर फक्त मोफत रक्त पिशवी दिली जाते. त्याचप्रमाणे रक्तदाता जर नसेल तर 100 रुपयामध्ये रक्तपिशवी दिली जाते. अशा प्रकारे महानगरपालिकेची रक्तपेढी एक सामाजिक माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या रक्तपेढीच्या वतीने असे आवाहन करतो की जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे महानगरपालिकेच्या रक्तपेढीसाठी देण्यात यावी. त्यासाठी महानगरपालिकेच्या रक्तपेढीशी संपर्क साधण्यात यावा. वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व बोलेगाव स्पोर्ट क्लब इथं रक्तदान शिबिराच्या निमित्ताने आलेलो आहोत आणि भाऊंचं योगदान ह्या गावासाठी खूप मोठं आहे. आपले वार्ड क्रमांक 7चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. श्री विशाल भाऊ वाकळे उद्यान या ठिकाणी यांनी कार्यक्रम ठेवला. असे बरेचसे कार्यक्रम हे दरवर्षी घेतात वाढदिवसानिमित्त. बाकीचा फालतू खर्च न करता हे जास्तीत जास्त समाजसेवेकडे त्यांचा कला असतो. असे आपले कुमार शेठ वाकळे यांनी यापुढे यांनी अशीच प्रगती करावा. नमस्कार, मी पूनम बर्डे
मी प्रभाग क्रमांक 7 बोलेगाव इथे राहते. आमच्या प्रभागामध्ये कुमार भाऊ वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज इथे रक्तदान शिबिर ठेवलेले आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये आमच्या प्रभागातल्या महिला मंडळांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे या प्रभागातील महिलांनी आणि इथल्या महिलांबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो की अशा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि उद्या आम्ही सगळ्या महिला खूप उत्साहाने कुमार भाऊंचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. मागच्या वर्षीही इथे त्यांचा वाढदिवस खूप उत्साहाने साजरा झालेला आहे. स्वर्गीय विशाल भाऊ वाकळे पाटील या उद्यानामध्ये आपल्या अहमदनगर महानगरपालिका कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीच्या मार्फत आपल्या सगळ्या या प्रभाग क्रमांक 7च्या नागरिकांच्या वतीने माझ्या वाढदिवसानिमित्त इथं अतिशय भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी झालं आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस मी सभापती होतो त्यावेळेस रक्ताची पिशवी ही सामान्य नागरिकांसाठी मोफत ठेवली होती आणि त्यामुळं त्या ठरावाची एक जाण म्हणून का आपण नगरसेवक असताना या संस्थेचे आपण जर सभासद आहोत तर आपण या रक्तपेढी चालवण्यासाठी सर्व नगरसेवकांनी व नगर शहरातल्या नागरिकांनी मदत केली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे खाजगी रक्तपेढीमध्ये गेल्यावर आपल्याला 1,500 रुपयाला एक बॅग मिळते, काही ठिकाणी 1300 मिळते, पण नाम मात्र 100 रुपयाला रक्ताची पिशवी ही आपल्या महानगरपालिकेच्या रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा सुद्धा महानगरपालिकेतील हद्दीतील लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि सर्व नगरसेवकांना तसेच नागरिकांना विनंती करतो जर रक्ताचा जर आपल्याला ब्लड कॅम्प घ्यायचा असेल तर तो आपल्या महानगरपालिकेच्या ब्लड बँकेला द्यावं. कारण सगळ्यात चांगली सुविधा रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. एखाद्याला जीव त्या रक्ताच्या पिशवीमुळे वाचतो आणि नाम मात्र 100 रुपयाला आपल्या महानगरपालिकेमध्ये ही रक्ताची पिशवी मिळते. म्हणून अतिशय उत्साहामध्ये गुरुदत्ताच्या मंदिरामध्ये या संभाजीनगर भागामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आमचा आनंदात चालू आहे. 29 डिसेंबर रोजी कुमारसिंह वाकळे पाटील यांचा वाढदिवस स्वर्गीय विशालभाऊ वाकळे पाटील उद्यान संभाजीनगर पोल्हेगाव या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून भव्य असा अभिष्ट चिंतन सोहळा प्रभागातील नागरिकांनी या ठिकाणी आयोजित केला आहे. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.